या जगतामध्ये अनेक संप्रदाय आहे, अनेक परंपरा आहे, अनेक धर्म आपल्याला जगाच्या पाठीवरती पाहायला मिळतील. पण मी जाणीवपूर्वक एक वाक्य बोलून जाईल. या जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय, वारकरी संप्रदायासारखा पंथ, वारकरी संप्रदायासारखी परंपरा आपल्याला शोधूनही पाहायला मिळणार नाही. विठाला मी थोडंसं पुढे जाऊन बोलेल. या जगाच्या पाठीवरती वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय यापूर्वीही झाला नाही. वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय सत्य कालामध्ये सुद्धा पाहायला मिळत नाही आणि वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय भविष्यात सुद्धा होईल की नाही सांगता येत नाही. विठाला हो, म्हणून ध्यानात घ्या, आपण सर्वजण अतिशय भाग्यवान आहोत की या वारकरी संप्रदायासारख्या दिव्य परंपरेचे आपण पाहिक आहोत. या परंपरेशी आपण जोडले गेलो, या संप्रदायाच्या या परंपरेच्या प्रवाहात आलो. खरं तर याच्याकरता आपण प्रत्येकाला भाग्यवान स्वतःला आपण समजलं पाहिजे. वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय जगाच्या पाठीवर शोधून पाहायला मिळणार नाही. काय संप्रदायाचं वैशिष्ट्य? अनेक अंगाने मला अनेक वैशिष्ट्य संप्रदायाचे सांगता येतील. फक्त आपल्या उत्सवाच्या संदर्भाने जे काही प्रमुख वैशिष्ट्य आहे त्या संप्रदायाच्या त्या वैशिष्ट्यांचा विचार करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. लक्ष देऊन ऐका. वारकरी संप्रदाय हा समन्वयवादी संप्रदाय, समन्वयाची भूमिका घेणारा आमचा वारकरी संप्रदाय जगाच्या पाठीवर. लक्ष देऊन ऐका. सद्यकालीन सद्य परिस्थितीचा जर विचार केला तर सध्या जातीयवादाला लोक प्रचंड महत्त्व देत आहे. जातीयवाद फार मोठ्या प्रमाणात आणि फोपावत चाललेला आपल्याला पाहायला मिळतोय. लक्ष देऊन ऐका. जे सरकार पदोपदी जाती व्यवस्था नष्ट करण्याकरता जे सरकार प्रयत्न करतं ना, तेच सरकार कुठलंही सरकारी काम असेल तर पहिल्यांदा आपल्याला आपली काय विचारतं? जात विचारतं. म्हणून ध्यानात घ्या, या जगाच्या पाठीवर जाती व्यवस्था निर्मूलन करण्याचं काम जर सगळ्यात पहिले जर कोणी केलं असेल तर ते माझ्या वारकरी संप्रदायाने केलंय. विठाला विठाला हो, लक्ष देऊन ऐका. अशी जात आपल्याला शोधून सापडणार नाही की त्या जातीमध्ये आणि संत महात्मे होऊन गेले नाही. हे बघा, प्रत्येकाला आपापल्या जातीचा स्वाभिमान असलाच पाहिजे. पण ज्यावेळी त्या स्वाभिमानाचं रूपांतर अभिमानात होतं त्यावेळी मात्र वादाला सुरुवात होते. विठाला स्वाभिमान आणि अभिमान शब्द फार जवळचे आहे. ध्यानात घ्या. स्वाभिमान, जो अभिमान स्वतःपुरता मर्यादित असतो त्याला स्वाभिमान म्हणतात, आणि जो अभिमान आपण इतरांवरती लादवण्याचा प्रयत्न करतो तो अभिमान मात्र आपल्याला नाशाला नेल्याशिवाय राहत नाही. विठाला म्हणून संप्रदायामध्ये जी संत मंडळी झाली, सर्व संतांनी आपल्या जातीचा आणि आदराने उल्लेख केलेला आपल्याला पाहायला मिळतो. पाहता पाहणे गेले दुरी म्हणे चोखयाची महारी. चोखोबर आहे, आपल्या जातीचा उल्लेख करतात. नामदेव महाराज, शिंपियाचे कुळी जन्म माझा झाला परी हेतू गुंतला सदाशिवी. नामदेव महाराज आपल्या जातीचा उल्लेख करतात. सावता महाराज, कांदा मुळा भाजी, 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 कांदा मुळा भाजी. अवघी विठाई माझी, 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 अवघी विठाई माझी. ओ लसूण मिराची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. सावता महाराज स्वतः आपल्या जातीचा उल्लेख करतो.
तुझा मी सोनार देवा तुझा मी सोनार तुझे नामाचा व्यवहार तुझे नामाचा व्यवहार देवा तुझा मी नरहरी महाराज आपल्या जातीचा उल्लेख करतात आम्ही वारीक आपलं कामापुरतं सगळ्या संतांनी आपापल्या जातीचा उल्लेख केला आपल्या जातीचा स्वाभिमान सर्वांनी ठेवला पण ध्यानात घ्या वारकरी संप्रदायामध्ये अनेक जातीचे अनेक संत जरी झाले असतील ना या संप्रदायाच्या या परंपरेच्या या छताखाली ज्यावेळी ही मंडळी एकत्र येते ना त्यावेळी मात्र आपल्या जातीचा अभिमान ती बाजूला ठेवतात वारकरी संप्रदायाने जगाच्या पाठीवर सगळ्यात पहिलं काम जर कोणतं केलं असेल तर जाती व्यवस्था नष्ट करण्याचं काम संप्रदायाने केलं म्हणून संप्रदायाचा सगळ्यात पहिला नियम आहे यातायाती धर्म नाही विष्णुदाचा यातायाती धर्म नाही विष्णुदासा यातायाती धर्म नाही विष्णुदासा यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्णय तो ऐसा वेदचा निर्णय तो ऐसा वेदा शास्त्री शास्त्री धर्म धर्म नारायण लक्ष देऊन ऐका यातायाती धर्म नाही विष्णुदासा यातायाती धर्म नाही विष्णुदास या जगाच्या पाठीवर जाती व्यवस्था नष्ट करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते संप्रदायाने केले